नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही याच व्यासपीठावरती एक वेगळा कार्यक्रम घेतलेला होता, माझा मतदारसंघ माझी भूमिका. निवडणूक झालेली आहे. आता त्यावेळी ज्यांनी ज्यांनी आपापल्या भूमिका मांडलेल्या होत्या त्यांना निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मला बोलवून त्यांच्याशी बोलायचं होतं, संवाद साधायचा होता. कारण निवडणुकीच्या तोंडावरती अनेक गोष्टी बोलल्या जातात, बोलाव्या लागतात. पण निवडणूक झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर त्यातल्या कोणकोणत्या गोष्टी कशा कशा मार्गी लागलेल्या आहेत, कोणकोणते प्राधान्यक्रम आहेत, एकूणच त्यांचा मतदारसंघ असेल किंवा संपूर्ण कोल्हापूर शहर, कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाबाबत त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे, या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांना बोलवलेलं आहे, जे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. असे आमदार राजेश क्षीरसागर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. धन्यवाद. सुरुवातीला म्हटलं तसं आपण निवडणुकीच्या आधी भेटलेलो होतो. निवडणूक जिंकलेला आहात आपण, तुमचं अभिनंदन आहेच. आता मला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं आहे की तुम्ही त्यावेळेला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या होत्या की मी निवडून आलो तर हे करणार, त्यातल्या कोणकोणत्या गोष्टींना खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे? मला सुरुवात करायची आहे हद्दवाढीपासून. सध्या कोल्हापूरच्या दृष्टीनं अतिशय ज्वलंत विषय आहे. गेले कित्येक वर्ष हद्दवाढीचा प्रश्न तसाच रेंगाळत पडलेला आहे. तुम्ही सातत्यानं हद्दवाढ व्हावी यासाठी सकारात्मक आहात, पण दुसरीकडं तुमच्याच पक्षातले किंवा सत्तेतल्याच पक्षातले तुमचे सहकारी आमदार अजूनही हद्दवाढीसाठी अनुकूल नाहीत, कारण प्रत्येकाला आपापली वोट बँक सांभाळायची असते. अशा परिस्थितीत तुम्ही जेव्हा हद्दवाढ व्हावी यासाठी प्रयत्नशील आहात, तर खरोखर फायनल आउटपुट त्यातनं काय येणार असं तुम्हाला वाटतंय? सर्वप्रथम मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. निवडणुकीपूर्वी आपण माझी मुलाखत घेतली होती आणि मतदारांच्यापर्यंत मला पोचण्याची संधी दिली होती. आणि मतदारांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी परत एकदा मला विधानसभेमध्ये पाठवून त्यांची सेवा करण्याची संधी दिली आहे. खरं म्हणजे त्यावेळी मी अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि ते मी पूर्ण करणार असं सांगितलं होतं. त्यातला प्रमुख प्रश्न हा हद्दवाढ आहे. मला असं वाटतं की ज्या वेळेला कोल्हापूरची नगरपालिका झाली त्यावेळेपासून महानगरपालिका 72 साली झाली आणि आज 2025मध्ये आपण आहोत. जवळपास 80 वर्षाच्या आसपास शहराची हद्दवाढ झाली नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या उलट टियर 2 ज्या सिटी होत्या, म्हणजे मुंबई पुणे सोडून, पुण्यामध्ये देखील 27 वेळा हद्दवाढ झाली, ठाण्यामध्ये देखील अनेक वेळा वाढ झाली. पण कोल्हापूरच्या बरोबरीनं ज्या सिटीज होत्या, मग ते संभाजीनगर आपण म्हणू, नाशिक म्हणू, अमरावती म्हणू, नागपूर तर आपल्यापेक्षा थोडी पहिल्यापासून मोठीच होती, पण ह्या आपल्याबरोबरच्या ज्या सिटीज होत्या त्यांची हद्दवाढ झाल्यामुळं त्यांचा फार मोठ्या प्रमाणात विकास झालेलाही शक्यता आहे. तर मला पहिल्यांदा विचारायचं आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे हद्दवाढ झाली म्हणजेच विकास होईल, हे कशावर? नाही बघा, आता शहराची हद्द ही लिमिटेड राहिलेली आहे. शहरामध्ये व्यापार येत नाही आहेत, उद्योग येत नाही आहेत. आज आपल्याला IT पार्क आणायचं आहे, आज आपल्याला मोठे उद्योग आणायचे आहेत, त्या माध्यमातून रोजगार या ठिकाणी आणायचे आहेत, पर्यटनाला चालना मिळत नाही आहे. आणि मग अशा वेळेला या ठिकाणी हद्दवाढ करून बाहेरनं येणारी माणसं पण राहणारी या ठिकाणी आहेत ना. हे सगळं झाल्याशिवाय मग कसं शहराचा विकास होणार? म्हणजे नेहमी असं सांगितलं जातं की जेव्हा हद्दवाढ होईल तेव्हा ऑटोमॅटिकली शहराची लोकसंख्या वाढेल आणि त्यामुळं केंद्राच्या किंवा राज्य सरकारच्या योजनांचा जो निधी असतो तो निधी जास्ती प्रमाणात येईल. आता आपल्याला थोड्याशा मर्यादा येत आहेत, कारण आपण त्या लोकसंख्येच्या अटीमध्ये बसत नाही. हे खरं आहे. हा पण एक विषय आहेच. बरं, फक्त निधी हा एकमेव विषय आपण विचारात न घेता मी सांगितलं त्या पण बाबी महत्त्वाच्या आहेत. यात सगळे मोठे मोठे उद्योग आले पाहिजेत, पर्यटन वाढलं पाहिजे, या माध्यमातून रोजगार प्राप्त झाले पाहिजेत, इतर शहरातून लोक या ठिकाणी आले पाहिजेत, व्यापार वाढला पाहिजे. त्याशिवाय शहराचा विकास नाही झाला तर जिल्ह्याचा विकास नाही. फॅक्ट आहे. पण ग्रामीण भागातल्या लोकांचा हाच तर आक्षेप आहे की कोल्हापूर महानगरपालिका सध्या अस्तित्वात असलेल्या शहरी भागाला पुरेशा मूलभूत सुविधा देत नाहीये किंवा देऊ शकत नाहीये. मग ग्रामीण भागाला तुम्ही जर त्यामध्ये आणलं तर त्यांना न्याय कसा देणार? नाही, हे मी मान्य नाही करणार. आता तुम्ही पण अनेक आंदोलन केली कोल्हापूर महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात. गेल्या 2.5 वर्षातली परिस्थिती आणि त्याच्या अगोदरची परिस्थिती यामध्ये फरक आहे. मी जबाबदारीने सांगतो आपल्याला. कारण बघा, ज्या वेळेला 2019ला जी विधानसभा झाली तत्पूर्वीची संपूर्ण या ठिकाणी महानगरपालिकेची सत्ता जी आहे ती काँग्रेस या पक्षाकडे आहे आणि तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीकडे आहे. आणि त्यांनी काय केलं? काहीच केलेलं नाही आहे. तुम्ही जर गेल्या 2.5 वर्षामध्ये जर पाहिलं
तर बहुचर्चित असलेलं कन्व्हेन्शन सेंटर हे नुसतं ते बोलत राहिलेले आहेत. 270 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर मी मंजूर करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर रस्त्याला पैसे आणले आहेत. रंकाळा एवढं मोठं वैभव छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याकडे ठेवलेलं आहे, त्याची सुधारणा देखील ते करू शकले नाहीत. आज IT पार्क आपण म्हणतो, हद्दवाढ आपण म्हणतो, खंडपीठ आपण म्हणतो, काय त्यांनी केलेलं आहे? यांनी काही केलेलं नाही. आणि मग आपण जो आपला आरोप आहे किंवा ग्रामीण भागातील नागरिकांचा जो आरोप आहे की तुमच्या भागामध्ये तुम्ही पहिला विकास करा, निश्चितपणे आज 2.5 ते 3 वर्षामध्ये शहरात विकास सुरू आहे. मी हद्दवाढीच्या बाबतीत आता बोलीन, पण इतर बाबतीत देखील आपण समजून घेतलं पाहिजे. सगळ्या सुविधा आपण शहरालगतच्या असलेल्या भागांना देतोय. मग ते बस सेवा असेल, वीज पुरवठा असेल, शाळेमध्ये तिकडून इकडं मुलं येतात, अनेक सोयीसुविधा आपण त्या ठिकाणी देतोय. आणि म्हणून हे फक्त काय होतंय, माझं तर यामध्ये स्पष्ट मत आहे, बघा, हद्दवाढ करा आणि हद्दवाढ करू नका, निव्वळ ही भूमिका न घेता दोन्ही बाजूच्या नागरिकांनी हे समजून घेतलं पाहिजे की हद्दवाढ केवढी गरजेची आहे. हा इगो झालेला आहे. एक ग्रुप असा म्हणतो की हद्दवाढ झालीच पाहिजे, एक ग्रुप असा म्हणतो हद्दवाढ झालीच नाही पाहिजे. मी दोन्हीच्या बाजूने नाही, मी विकासाच्या बाजूने आहे की कोल्हापूर शहराच्या विकासासाठी हद्दवाढ आता काळाची गरज आहे. नक्की, यात काही शंका नाही. यामुळे पण ग्रामीण भागातल्या लोकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं कोण देणार? त्या नाही, मी सांगतो, यामध्ये प्रमुख प्रश्न त्यांचा असा आहे की गेली 2.5 वर्ष तुम्ही म्हणताय, पण 2.5 वर्ष महापालिकेत प्रशासक राज आहे, नगरसेवक नाहीत, सभागृह अस्तित्वात नाही. आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, पण तुमचं असं म्हणणं आहे का महायुतीचं सरकार आल्यामुळं कोल्हापूर महानगरपालिकेच्या कारभारात फरक पडला? बघा, कारभारात फरक पडणार म्हणण्यापेक्षा जे काय आपल्याला विकासाला लागणारा निधी आहे तो सन्माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथजी शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. मी आपल्याला MRTP प्रोजेक्टवर येईन. 3200 कोटीचा MRTP प्रोजेक्ट आपण राबवतोय मित्राच्या माध्यमातून. मित्राच्या माध्यमातून परत 15,000 कोटीचा आपण महास्ट्राईड प्रकल्प राबवतोय. मित्राच्या माध्यमातून परत एकदा आपण उद्योगधंद्यांना कॅप्टिव्ह एनर्जी देतोय. मित्राकडे मिळणार आहे त्या संस्थेबद्दल मला माहिती, कोल्हापूरला काय फायदा मला विचारायचा रिलेटेड प्रश्न आहे. पण महानगरपालिकेची हद्दवाढ होणं गरजेचं असतं, ते कधी होणार? निश्चित हद्दवाढीच्या बाबतीमध्ये या बाबतीत आपल्याला मला सांगितलं पाहिजे की सन्माननीय मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. मित्राच्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये वार्षिक जी बैठक होती त्यावेळेला मी त्यांना विनंती केली की साहेब, कोल्हापूरची हद्दवाढ होणं गरजेचं आहे. ते म्हणले मी तुमच्यावर आहोत, तुम्ही सर्वजण एकत्र या. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दोन्ही सचिवांना बोलवलं, कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, आणि त्यावेळेला देखील हा निर्णय झाला की मुख्यमंत्र्यांच्यावर बसून हद्दवाढ केली पाहिजे. आणि मग त्याला गेल्या आठवड्यात मूर्त स्वरूप आलं. सन्माननीय उपमुख्यमंत्री, सन्माननीय मुख्यमंत्री, दोन्ही सचिव, आम्ही सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी गेलो, त्यांच्याशी चर्चा केली आणि शहराशी एकरूप असणाऱ्या जी काही गावं आहेत, 8 गावं आपण जी आता दिलेली आहेत, ह्या 8 गावामध्ये ही 8 गावांची हद्दवाढ व्हावी यावरती एकमत झालेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की लवकरात लवकर शहराची हद्दवाढ अटळ आणि सर्वांनी समजून घेणं. बघा, ग्रामीण भागातील नागरिक काय आपले दुश्मन आहेत का? अजिबात नाही. आपण त्यांच्यासाठी काय वाईट करणार आहे का? फक्त ह्यामध्ये राजकीय हेतून प्रेरित होऊन जर कोण काही त्यांना हे करत असेल तर त्यांनी देखील विचार करणं गरजेचं आहे. माझ्याबरोबर काल पुण्यातून असाच एक फोन आला मला, आणि साहेब तुमची भूमिका योग्य आहे, हद्दवाढ झाली पाहिजे. म्हटलं का हो? म्हणले मी शाहूवाडीत राहतो, शाहूवाडीतून मी 15 वर्षापूर्वी देहू आळंदी रोड पुण्याला राहायला गेलो आणि देहू आळंदी रोड 1 गुंठा प्लॉट 17,000 रुपयाला घेतला, आणि 15 वर्षानंतर आज त्या प्लॉटची किंमत हद्दवाढीनंतर 40 लाख रुपये झालेली आहे. लक्षात घ्या केवढ्या मोठ्या प्रमाणात फरक पडतो. अर्थात जमिनीच वाढल्या, दरच वाढले, यापेक्षा राहणीमान सुधारतं, त्या ठिकाणी सोयीसुविधा वाढतात. फक्त माझी पुन्हा एकदा सर्व दोन्ही भागातील नागरिकांना विनंती आहे की आपण इगो करायला नको. आपली हद्दवाढ ही शहराच्या जिल्ह्याच्या विकासाची गरज आहे, ही काळाची गरज आहे. पण तुम्ही आता जे म्हटलात की मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की हद्दवाढ करायला मी पॉझिटिव्ह आहे, पण तुम्ही सर्व एकत्र या, इथंच तर घोडं पेंट खाते. नाही झालं या बाबतीमध्ये काही लोक, आता मी सगळ्याच गोष्टी या ठिकाणी खुलासा करू इच्छित नाही, पण निश्चितपणे मी आपल्याला सांगतो की हद्दवाढ अटळ आहे, त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. लवकरच आपल्याला मी दोन्ही ग्रामीण भागातील नागरिक देखील आमचेच आहेत, त्यांना विश्वासात घेतलेलं आहे, आणि विश्वासात घेऊन ह्या दोन्ही बाजूंना समजून सांगून ही हद्दवाढ आपल्याला करायची आहे. बघा, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी हद्दवाढ होईल? नाही, मी दुसरे एक थोडं आपल्याला सांगायचं आहे मला की काही ग्रामीण भागातल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आमच्या जमिनीवर आरक्षण टाकले जातील, आम्हाला आमच्यावर अन्याय केला जाईल. पण या बाबतीत पण त्या ठिकाणी चर्चा झाली. बघा, युडीचा नियम किंवा ग्रामविकासाचा नियम असा आहे की एखाद्या ठिकाणी 10,000 संख्या निर्माण झाली तर त्या 10,000 संख्येला जे त्या ठिकाणी पाहिजे असणाऱ्या ॲम्युनिटी देणं गरजेचंच असतं. मग त्या ठिकाणी ते रिझर्वेशन टाकावेच लागतात. ते कुणासाठी टाकले जातात? तर तिथल्या राहणाऱ्या लोकांसाठी टाकले जातात. म्हणजे हद्दवाढ झाली म्हणून तिथं रिझर्वेशन टाकले असा गैरसमज त्यांनी करून न घेणं उत्तम आहे. नाही, हद्दवाढ व्हायला पाहिजे हे बरोबर आहे, पण रिझर्वेशन्स किंवा आरक्षण टाकायची
नंतर ती उठवायची आणि त्या जमिनी गिळंकृत करायचा, नाही, नाही, ह्या असा सगळ्या जो एक धंदा गेल्या काही वर्षामध्ये बनलेला आहे, त्यामुळे लोकांच्या मनात ती भीती नाही आहे. बघा, आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडलेल्या आहेत. महानगरपालिकेनं ज्या ठिकाणी आरक्षण टाकलं, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर महापालिका ही आपली सक्षम नाही, या ठिकाणचा कारभार चोख नाही. आणि म्हणून या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपण पूर्ण लक्ष देऊ. कुणी कारभार केला इतके वर्ष, त्यांना आता विचारलं पाहिजे. आम्ही तर जनतेला आपल्या माध्यमातून मतदारांना आव्हान करतो की एकदा आम्हाला संधी द्या. तुम्ही आजपर्यंत आम्हाला संधीच दिलेली नाही, एकदा आम्हाला संधी द्या, मग बघा आम्ही कोल्हापूर काय करतो. अगदी चोखपणे आम्हाला कारभार करायचा आहे, लोकांचं कुठलंही नुकसान होणार नाही, आम्ही या ठिकाणी खात्री देण्यासाठी विनंती करतोय. ठीक आहे, हद्दवाढीचा प्रश्न झाला. पुढच्या प्रश्नाकडे येऊया. 100 कोटीचे रस्ते. कोल्हापूर शहरामध्ये 100 कोटी रुपये खर्चून 16 रस्ते बनवणार, याबद्दल भरपूर गाजावाजा झाला. पण आता पावसाळा आलेला आहे, लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्या 100 कोटीच्या रस्त्यांचं काय नेमकं झाले, कुठं घोडाडले? म्हणजे मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की 100 कोटीचे रस्ते व्हायला तर लागलेले आहेत, व्हायला लागलेले आहेत, त्याची वर्क ऑर्डर तर झालेली आहे, पूर्ण कधी होणार? पण त्याची वर्क ऑर्डर तर झालेली आहे. मग मला आपल्या माध्यमातून माझ्या सन्माननीय आमदारांना किंवा काँग्रेसच्या नेत्यांना एक विनंती आहे की त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनाचा पहिला संन्यास घ्यावा. कारण निवडणुकीत त्यांनी खोटा प्रचार केलेला आहे, लक्षात घ्या. त्यांनी निवडणुकीत असं म्हटलं होतं की 100 कोटीचे रस्ते हे याची वर्क ऑर्डरच झालेली नाही. आता हा भाग सोडला तर मी आपल्याला सांगू इच्छितो की 100 कोटीचे रस्ते या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये 2019ला आणि 21ला मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यानंतर मी विनंती केली आणि सन्माननीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी नगर उत्थानच्या माध्यमातून 100 कोटी रुपये दिले. बरं, आता पूर्वीचा अनुभव जर पाहिला तर युटिलिटी सगळ्या रस्त्यांच्या खाली होत्या. त्यामुळे मी आयुक्तांना विनंती केली की आपण स्वतः 16च्या 16 रस्त्यावर फिरावं, त्या ठिकाणच्या युटिलिटी या शिफ्ट कराव्यात. कारण होतंय काय, गोरगरीब सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंब त्या ठिकाणी राहत असेल आणि त्याला पाण्याचं कनेक्शन घ्यायचं असेल, त्याला ड्रेनेजचं कनेक्शन घ्यायचं असेल, त्याला विजेचं कनेक्शन घ्यायचं, 60-60 हजार रुपयाचा भुर्दंड होता. आणि त्यामुळे युटिलिटी पहिला शिफ्ट करा आणि मग रस्ते करा. आता अर्थात मला या ठिकाणी एवढं म्हणायचं आहे की आता मी राज्याचा कारभार बघतोय, माझ्याकडं राज्य नियोजन मंडळ आहे, माझ्याकडे मित्र आहे, मला महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचं उच्चाधिकार समितीमध्ये मी अनेक वेळा मला प्रत्येक जिल्ह्यात फिरायचं आहे. निधी दिला तर ही पुढची जबाबदारी कुणाची आहे हो? अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्याचं योग्यरित्या रस्ता होतोय का नाही आहे, त्याची उंची काय आहे, जाडी काय, त्याचं रुंदीकरण काय, आम्ही हे बघत बसायचं का? पण त्या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबद्दल इतके प्रश्नचिन्ह आहे, हे बघा, आणि ते काम इतकं रखडलेलं आहे की आता ते 100 कोटीचे रस्ते हा एक विनोदाचा चेष्टेचा भाग व्हायला. आणि पुन्हा त्यातनं कुणी किती टक्केवारी, ह्याच्याबद्दल लोकांच्या मनात शंका आहेत. बघा, मी एक तुम्हाला सांगू, आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कोण आणू शकलं नाही. आता निधी येतोय म्हटल्यावर काही लोकांना चुकीचं पण वाटते, कारण का ते कधी आणू शकले नाहीत, मग इतर चर्चा करत असतात. आणि मग हे टक्केवारी हे ते, अहो तुम्ही करूच काय शकला नाही तर नुसतं हेच चर्चाच करणार, बाकी काय करणार आहे ते तुम्ही काय? आता केशवराव भोसले जळीतग्रस्त झाले एका रात्रीमध्ये, दुसऱ्या दिवशी सन्मान्य सीएमने आणून त्या ठिकाणी 25 कोटी रुपये मंजूर करायला मी भाग पाडलं. अशा अनेक गोष्टी मी केलेल्या आहेत. काम कितपत केलं हे पाहणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं जर चुकीचे आरोप करत असतील आणि ते सत्य असेल तर मला जनतेनं परत संधी दिली नसती. माझ्या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधात प्रचार केला गेला, म्हणजे जनतेपुढं एवढा मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण करण्यात आला, मतदारांच्यात एवढं म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार केला, पण मतदारांनी त्यांना झिडकारलेला आहे. लक्षात घ्या, 30,000 हा मताने माझा विजय हा छोटा मोठा विजय नाही आहे. म्हणून मी मतदारांचा या ठिकाणी, माझ्यावर विश्वास आहे मतदारांचा, म्हणून मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ठीक आहे, मित्रा संस्थेबद्दल मला आता बोलायचं आहे. मित्राच्या वतीनं काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरामध्ये एक शाश्वत विकास परिषद झाली होती. त्यानंतर त्याचं पुढं काय झालं, म्हणजे त्या शाश्वत विकास परिषदेमधनं जे काही निष्कर्ष निघालेले होते त्याची अंमलबजावणी आणि त्याचं प्रत्यक्ष काम लोकांना कधी दिसणार? सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी 2047 साली आपला देश महासत्ता बनला पाहिजे यासाठी दिवस रात्र एक केलेले आहे. आणि मग अशा वेळेला केंद्रामध्ये नीती आयोगाची स्थापना झाली आहे, राज्यामध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची स्थापना झालेली आहे. ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करायचं आहे. आणि मग यामध्ये याचे अध्यक्ष आहेत सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपाध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळालेली आहे. मग यामध्ये आता अर्थात राज्याला 2027 पर्यंत $1 ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत न्यायचं आहे आणि 2027 पर्यंत $3.5 ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत न्यायचं आहे, की जी आपल्याला ज्यावेळी देश महासत्ता होणार आहे त्यावेळी देशाची गरज ही महाराष्ट्राची इकॉनॉमी $3.5 ट्रिलियन 2047 साली जाणं असली असणार आहे. या दृष्टीनं आपण काम करत आहोत. मग हे होत असताना आपण देशाला जर प्रगतीपथावर नेत असू तर राज्याची देखील प्रगती तेवढीच महत्त्वाची आहे.
राज्याची प्रगती होत असताना होणारं नुकसान देखील टळणं तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून होणारं नुकसान टळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प आपण मित्राच्या माध्यमातून आज या ठिकाणी MRDP प्रकल्प आणला, जो पूर नियंत्रण प्रकल्प आपण आणतोय. हा 5 सेक्टरमध्ये आपण राबवतोय. सांगली, इचलकरंजी आणि कोल्हापूर महापालिकांच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातल्या सगळ्या पूर नियंत्रण भिंती असतील, क्रॉस ड्रेन्स असतील, तुम्हाला सांगतो नाले सफाई असेल, खोली रुंदीकरण असेल, की जेणेकरून या ठिकाणी पाणी वरती येऊन शहरात पाणी घुसलं नाही पाहिजे. त्याचबरोबर इरिगेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून नद्यांचं विविध ठिकाणी बांध असतील, अनेक गोष्टी आहेत. प्रामुख्यानं आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की राधानगरीचं धरण हे ऑटोमॅटिक दरवाजे त्या ठिकाणी उघडतात आणि मग दरवाजा उघडला की तो बंदच होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी खाली येतं आणि त्यामुळे इरिगेशनच्या माध्यमातून या प्रकल्पामध्ये हा दरवाजा आता स्वयंचलित करण्यात आलेला आहे की जो पाणी धरणाला जी काही भीती असते फुटण्याची किंवा धरणाला धोका असतो तो कमी झाल्यानंतर तो दरवाजा पुन्हा बंद केला गेला पाहिजे की ज्यामुळे या ठिकाणी पाणी राहणार नाही. त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट अशा 5 इम्प्लिमेंट एजन्सीज आहेत की ज्यामुळे होणारं नुकसान टळणार आहे. पण याचं काही टाइम बाउंड लिमिट आहे का? म्हणजे आम्ही ऐकतोय खूप वर्षात. नाही, हा बघा एक लक्षात घ्या, हे वर्ल्ड बँकेचा प्रकल्प आहे. वर्ल्ड बँक आणि मित्राच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू आहे. लवकरच हे 8-15 दिवसाच्या आत कोल्हापूर आणि सांगलीची टेंडर निघतील, लवकरच इचलकरंजीचे टेंडर निघेल, लवकरच डिझास्टर मॅनेजमेंट आणि इरिगेशनचं टेंडर निघेल. हा पहिला प्रकल्प आपण मित्राच्या माध्यमातून राबवतोय. आपण जो प्रश्न मला केला की शाश्वत विकास परिषद, अशी 36 जिल्ह्यामध्ये आम्ही शाश्वत विकास परिषद घेतली. कशाकरता घेतली तर प्रत्येक जिल्ह्याचं पोटेन्शियल ओळखून, विकासाचं पोटेन्शियल ओळखून त्या ठिकाणी त्या सेक्टरला आपण सहकार्य करावं किंवा प्रगतीच्या दिशेने न्यावं. त्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये आपण 5 सेक्टर निवडले होते. यामध्ये IT, पर्यटन, कृषी, त्यानंतर फाउंड्री आणि टेक्स्टाईल. यामध्ये मला आपल्याला या ठिकाणी सांगायला अत्यंत आनंद होतोय की यामध्ये फाउंड्री उद्योगाला, आपल्या फाउंड्री उद्योगाची नेहमीचीच ओरड होती की आम्हाला वीज दर परवडत नाही. 13 रुपये वगैरे दर आहे युनिटला. तो आपण सौर ऊर्जेच्या माध्यमातून लवकरच 6 रुपये देणार आहे दर. त्यामुळे एक मोठा सक्सेस आपल्याला मित्राच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतो. फाउंड्री आणि टेक्स्टाईल दोन्हीला पण तुम्ही येस 6 रुपयानं देतोय. पर्यटनामध्ये आमचं काम सुरू आहे, कृषी क्षेत्रामध्ये आमचं काम सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आजपर्यंत माझा आपल्या माध्यमातून विरोधकांना प्रश्न आहे, तुम्ही अनेक वर्ष IT पार्क आणतो, नुसतं तुमचं चालवतं, का बरं तुम्ही आणला नाही? आम्ही आज मित्राच्या माध्यमातून महास्ट्राईड प्रकल्प नागपूरला 28 तारखेला राज्य शासन लॉन्च करते की जेणेकरून महाराष्ट्राचा डेटा एकत्रित करायचा आहे. Tier 2 सिटीमध्ये कॅपेबिलिटी सेंटर, डेटा सेंटर आणि मोठ्या प्रमाणात IT पार्क आपण निर्माण करतोय. त्याचं उद्घाटन 28 तारखेला आहे. पण कोल्हापूरला काय मिळणार आहे? आणि IT पार्क म्हणजे केवळ एक इमारत असं नाहीये. म्हणजे मुळात IT पार्क ही संकल्पना सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. डेटा सेंटर त्याला टेक्निक पुरवलं पाहिजे. बरोबर. तर हे आम्ही करतोय ना, हे अख्ख्या राज्याचं आपण करतो, 36 जिल्ह्याचं करायलोय मित्राच्या माध्यमातून. हाच तर माझा आपल्याला सांगण्याचा उद्देश आहे की आम्ही निव्वळ काहीतरी एक नाव पुढे घेऊन त्यावर राजकारण करत नाहीये, पण या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी राज्य देखील पुढे गेलं पाहिजे, जिल्हा देखील आपला पुढे गेला पाहिजे, यासाठी आम्ही काम करतोय. तुम्ही आता बोलताना पूर नियंत्रणासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करताय सांगितलं, त्यासाठी वर्ल्ड बँकेचं तुम्हाला फायनान्स मिळालेलं आहे. तुम्ही आता जेव्हा म्हटलात की नाले सफाई, या वर्षीच्या पावसाळ्याच्या आधी ज्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये एकाच पावसामध्ये वाताहत झालेली होती, ते बघितल्यानंतर या सगळ्या कामावरती कुणाचं नियंत्रण आहे? लोकांनी, जनतेनं कुणाला विचारायचं? नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हल्लीचा येणारा पाऊस काय विचित्रच यायला आलाय. बदलली तसा निसर्ग पण बदललाय. नाही, मग राजकारण बदललं तसा सगळंच बदलत चाललेलं आहे. नाही, या गोष्टी काही महत्वाच्या तुम्ही म्हणताय, त्यात सत्यता पण आहे. पण मी तुम्हाला सांगतो की हे जो 2-4 वेळा जो पाऊस आला, 2019चा पाऊस आपण घ्या, त्याची जी क्षमता होती किंवा ते प्रचंड कमी कालावधीमध्ये प्रचंड पाऊस आला, ही परिस्थिती आत्ता पण झाली. आणि हे सगळं आपल्याला लक्षात घेऊन आपण आता जो काही या मित्राच्या माध्यमातून MRDP प्रोजेक्ट आणतोय, यामध्ये हेच तर काम आहे. काय आहे, तुम्ही करताय, तुमचा उद्देश चांगला असेल, पण पुन्हा मला म्हणायचंय काय होतं, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही रंकाळा सुशोभीकरणासाठी अतिशय चांगला मोठा भरघोस निधी आणला, तिथं खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं, रंकाळ्याचं रूपडं बदललं, पण ॲट द सेम टाइम त्या रंकाळ्यामध्ये जे सांडपाणी मिसळते, जे ड्रेनेजयुक्त पाणी मिसळते, त्याच्याबद्दल काय? आपण केवळ फक्त वरवरच्या गोष्टीवरती लक्ष द्यायला लागलोय. पण आता मला आपल्या माध्यमात आपल्यालाच प्रश्न मला आता विचारायचा आहे की आम्ही करायचं तरी काय? दोन्हीकडे लक्ष द्यायला पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून, ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो. नाही, ऐकून घ्या, त्या ठिकाणी मी गेलो, त्या ठिकाणची पाहणी केली, त्या ठिकाणी आयुक्त आल्या होत्या, त्यांना मी सांगितलं की पाणी मिसळलं नाही पाहिजे, त्या ठिकाणी तुमचा STP प्लॅन दिला पाहिजे. तर आता ह्या गोष्टी अधिकाऱ्यांनी देखील तेवढ्या सिरियस घेतल्या पाहिजेत. आता वारंवार त्यांचे देखील अधिकारी IAS ऑफिसर आहेत, त्यांना आम्ही किती सांगायचं
हे देखील आम्हाला मर्यादा आहेत. कळलं का? पण आज जेव्हा तुम्ही एक महायुतीचे प्रमुख नेते राज्यातील किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील एक अनुभवी नेतृत्व म्हणून म्हणताय, पण तेव्हा निश्चितपणे तुमच्याकडनं तिथं आम्हाला आउटपुटच दिसलं पाहिजे. निश्चितपणे आपलं म्हणणं बरोबर आहे. मी या बाबतीत सिरियसच आहे. मी परत एकदा लवकरच त्या ठिकाणी एक आढावा बैठक घेणार आहे रंकाळ्याच्या बाबतीत. आणि दुसरं एक आपल्याला आनंदाची बातमी. रंकाळ आहे, गांधी मैदान आहे, गांधी मैदान बद्दल सुद्धा आपण वारंवार बोलतो. मी बोलतोय. गांधी मैदानाच्या बाबतीत तिथली बोलतो. काय वस्तुस्थिती बघा, ती सांगा. मी बोलतो गांधी मैदानाच्या बाबतीत बोलतो. रंकाळ्याच्या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो की रंकाळ ज्या पद्धतीनं आपल्या देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर किंग म्हणू आपण, सन्माननीय नितीनजी गडकरी यांनी जे फुटाळा तलावामध्ये नागपूरला जे फाउंटन आणलं, म्हणजे ते एक वेगळा प्रकार त्यांनी त्या ठिकाणी केला. प्रचंड गर्दी त्या ठिकाणी असती. मला आपल्या माध्यमातून माझ्या शहरातील नागरिकांना सांगायचं आहे की मी देखील त्या ठिकाणी 5 कोटी रुपयाचा एक फाउंटन मंजूर करून घेतलेला आहे की तो सेम त्या पद्धतीचा असेल. पर्यटनाच्या दृष्टीने एक माइलस्टोन ठरणारा हा आता लवकरच कामाला देखील सुरुवात होईल. आणि वारंवार ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून प्रयत्न सुरू आहे. आता प्रामुख्यानं आपण ह्याचा विषय घेतला गांधी मैदानाचा. साहेब, गांधी मैदानासाठी 5 कोटी रुपये एका दिवसात मी मंजूर करून आणले. बघा किती काही माणसांची नीच मानसिकता, नीच, मी तुम्हाला नीच याशिवाय दुसरा त्याला शब्द नाही. त्या ठिकाणी पाणी जाऊ नये आणि रंकाळ्यात त्या गांधी मैदानात पाणी साचावं. आम्ही काय विचार करलोय की त्या ठिकाणी 50-60 हजार वस्तीला किंवा 10-20 हजार त्या ठिकाणी युवक आहेत, ते दिवसापासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी खेळतात. त्या ठिकाणी पाणी साचून राहू नये, त्यांना तिथं त्या त्रासाला सामोरं जायला लागू नये म्हणून मी त्या ठिकाणी 5 कोटी रुपये मंजूर करून घेऊन दुसऱ्या मार्गाने पाणी वळवतोय. तर या नीच प्रवृत्तीने त्या ठिकाणी पोती घालून ठेवलेले आहेत, प्लास्टिक घालून ठेवलेलं आहे. म्हणजे आता जे गांधी मैदानमध्ये पाणी साठलेलं होतं हे जाणीवपूर्वक केलेलं आहे, मॅनमेड आहे. तशी कंप्लेंट देखील केलेली आहे महापालिकेनं. आता नागरिक देखील ओळखतील. येणाऱ्या निवडणूक आहेत, काही लोकप्रतिनिधी देखील आहेत त्यातले. पण मग हे राजकारणाचा स्तर किती खाली गेलेला असं म्हणावं लागेल. नीच प्रकारे हे खरं असेल तर दुसरी बाजू त्यांचं असं म्हणणं आहे की तो एक कामच मुळात व्यवस्थित होत नाहीये, त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाहीये, दर्जा नाहीये. नाही बघा, आपलं देखील बी न्यूज चॅनल आहे. बी न्यूजने देखील त्याचं शूटिंग घेतलेलं आहे. मी जर काही चुकीचं यात सांगत असलो तर मला परत विचारावं. पण मी सत्यता सांगतोय की त्या ठिकाणी पोती घातलेले आहेत, प्लास्टिक घातलं, बारड्या त्या ठिकाणी ठेवून तुंबवून ठेवलं पाणी. असे किती कशा करता हे करायचं हेच मला काय कळत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने कुणी वागू नये हे देखील आपण आव्हान आता करणं गरजेचं आहे. या ठिकाणी राजकारणाचा पार्ट वेगळा ठेवला पाहिजे, विकास वेगळा ठेवला पाहिजे. आणि मग म्हणायचं विकास तिथं काम करायला माणसं गेली, ते जे कोणी विकसक असतील त्यांना दादागिरी काही लोक करतात. मग आता आम्ही ह्या सगळ्या गोष्टी नागरिकांना कळतात, त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. ठीक आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून तुमचा जॉब तुम्ही मागच्या मुलाखतीमध्ये सांगितलेला होता, पण त्याचा कोल्हापूरला काय फायदा होतोय का? बघा, मी ज्या वेळेला स्वार्थी प्रश्न विचारतोय. स्वार्थी म्हणजे कोल्हापूर शहरासाठी. कारण मला माझ्यावरती काल आरोप केला होता काही हद्दवाढ नको म्हणणार की राजेश क्षीरसागर स्वार्थी आहेत. मी त्यांना उत्तर दिलं होतं की मी निस्वार्थी आहे. तसं आज पण सांगतो मी निस्वार्थी आहे. तर विषय असा आहे की राज्य नियोजन मंडळ म्हणजे एकंदरीत 36 जिल्ह्यामध्ये आपण जो जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी देतो तर त्याच्यावरती कंट्रोल ठेवणारं एक मंडळ आहे. तर दरवर्षी आम्ही 10% निधी वाढवत असतो, विभागीय बैठका घेत असतो, त्यामध्ये अनेक प्रकारचे हेड्स असतात, नाविन्यपूर्ण असतं. तर हे सगळा निधी योग्यरित्या डीपीसीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे, जिल्ह्यातील लोकांचा त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे, त्यांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, हा त्यातला प्रमुख उद्देश असतो. आता राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून स्वार्थ काय मिळाला तर MRTP प्रोजेक्ट हा राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून स्वार्थ आपल्याला प्राप्त झालेला आहे. आज येणारा महास्ट्राईड प्रकल्प जो आहे त्यातला आता आपण कोल्हापूर आणि सोलापूरला दुसऱ्या टप्प्यामध्ये हा प्रकल्प घेतोय, तर हे देखील त्यातनं स्वार्थ आपल्याला मिळालेला आहे. माझ्या या पदाचा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला या कोल्हापूर जिल्ह्याला पुढच्या काळात देखील फायदा होणार आहे. बरं, माझ्या या पदामुळे झालं आहे काय की सातत्यानं मला सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी माझा संवाद होतोय, त्यामुळे माझ्या शहराचं मला हद्दवाढ काय माझ्या संवादातून निर्माण झालेलं आहे. मी सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्या समोर असतो. आपलं आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास 1500 कोटी मंजूर झाले, माझ्या संवादातून झालेला आहे. साहेब, सगळे कोट्यावधी रुपयांचे आकडे ते प्रत्यक्ष इम्प्लिमेंट कधी होणार आहे, दिसणार आहे कधी? आता तीर्थक्षेत्र विकास आराखडा मी तरी 2008 पासून हा विषय म्हणजे त्याच्यावरती ऐकतोय, बोलतोय. माझं तेच म्हणणं आहे 2014च्या आत काहीच झालं नाही. 2014 पर्यंत फक्त गप्पा होत्या. आणि ज्यावेळी महायुतीचं सरकार आलं त्यावेळेपासून आज जर पाहिलं मधला एक 2.5 वर्षाचा जो ऑनलाईन कारभार होता तो सोडला तर संपूर्ण आम्ही विकासच करतोय. आपण त्या 2.5 वर्षाच्या काळात तुम्ही त्यांचे शिलेदार होता. नाही, एक लक्षात घ्या, हा विषय आता थोडा वेगळा आहे. जरी काही गोष्टी असल्या तर त्या वेळेचे निर्णय असतात, पण ज्या वेळेला आम्ही योग्य निर्णयापर्यंत आम्हाला येण्याची संधी मिळाली त्या निर्णय आमचा घेतलेला आहे. पण मग तुमचं असं म्हणणं आहे का तीर्थक्षेत्र विकास आराखडा असेल किंवा आता
जसं तुम्ही सांगितलं की दुसरी महापूर एक गोष्ट- नियंत्रणाचे काही उपाय असतील. दुसरी एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की ते ऑनलाईन कारभार करत होते, पण मी 6 विभागामध्ये कोविडच्या काळामध्ये फिरत होतो आणि मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करत होतो. ऑक्सिजनचे प्लांट्स असतील, ICU युनिट्स असतील, त्याचबरोबर तुम्ही व्हेंटिलेटर्स असतील, चाइल्ड व्हेंटिलेटर्स असतील, सातत्यानं मी या ठिकाणी 6 विभागामध्ये फिरत होतो. त्यामुळे मी ऑनलाईन कारभार करत नव्हतो, तर फिजिकली प्रत्येक ठिकाणी पोहोचत होतो. त्या राजकीय आता इतिहासामध्ये जायला नको, पण ते आता तुम्हाला म्हटलं- माझ्यावर आपण आरोप केला नाही, आपण त्यावर पण सविस्तर बोलू पुन्हा. पण मला विचारायचं की या सगळ्याचं खरोखर म्हणजे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर कधी मिळेल? म्हणजे महापूर नियंत्रणासाठीच्या उपाययोजना तुम्ही सांगितल्यात, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी निधी आला म्हणून तुम्ही सांगितलं. तुम्ही आता एकीकडे आम्हाला सांगितलेलं आहे की कोल्हापूर निधी नाही आला, मंजूर झालेला आहे. कोल्हापूर शहरासाठी जे कन्व्हेन्शन सेंटर होणार आहे त्याच्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. हे कन्व्हेन्शन सेंटर बांधण्यासाठी किंवा तीर्थक्षेत्र विकास आराखडे अंमलबजावणीसाठी टाइम बाउंड काही लिमिट आहे का? सांगतो. MRDP प्रोजेक्टच्या माध्यमातून जे 5 इम्प्लिमेंट एजन्सीच्या माध्यमातून आता ही MRDP प्रोजेक्ट होत, त्याचं आता वर्ल्ड बँकेनं मंजुरी दिलेली आहे. आता टेंडरसाठी मंजुरी देते आहे. टेंडर निघाल्यानंतर एक साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे 5ही इम्प्लिमेंट एजन्सी काम सुरू करतील. हा झाला MRDP प्रोजेक्ट. नंबर 2 कन्व्हेन्शन सेंटर. कन्व्हेन्शन सेंटरचं टेंडर देखील झालेलं आहे. L1 देखील मला वाटतं काहीतरी झालेलं आहे. ह्या 8 दिवसातच कन्व्हेन्शन सेंटरचं काम सुरू होईल. नंबर 3 तुम्ही सांगतो अंबाबाई तीर्थक्षेत्र, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास, यामध्ये ह्या अधिवेशनामध्ये साधारणतः जे पहिले आपण ॲक्विजिशनसाठी जे काही 900 कोटी आहेत ते आम्ही देऊ आणि लवकरच त्याला देखील कामाला सुरुवात होणार आहे. अशा सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मी मगाशी जे म्हटलं रंकाळ्यातलं फाउंटन, ते देखील एक 15 दिवसात कामाला सुरुवात होणार आहे. अशा सगळ्या गोष्टी कामाला सुरुवात होणार आहेत. आणि आपण 100 कोटीचे रस्ते या वर्षात होणार यासाठी नाही. आता बघा, त्याला काही वेळ असेल, त्यात प्रत्येक प्रोजेक्टला काहीतरी टाईम, टेंडरमध्ये टाईम असं मला वाटतं त्याला 18 महिन्याचा काहीतरी टाईम आहे. त्याच्यात त्याला करावेच लागेल. आणि नाही केलं तर बघा, आता आपण फक्त 100 कोटी आणि कोल्हापूरचा विचार करून चालणार नाही. असे अनेक प्रकल्प रस्त्याचे असतात की त्या ठिकाणी ते विकसक टायमात पूर्ण करत नाहीत. मला तर एका मिटिंगमध्ये आठवते, नितीनजी गडकरींनी ह्या कॉन्ट्रॅक्टरला पायताना न मारा अशा पद्धतीचे शब्द वापरले होते. मग प्रत्येक ठिकाणी अशी कॉन्ट्रॅक्टर त्रास देणार आहेत. ह्यात आपल्याच नशिबाला काही जर असे लोक आले तर त्यांना सरळ देखील आपण करू. पण तुमच्याबद्दल असा एक दावा आक्षेप असतो की कोणत्याही कामातले कॉन्ट्रॅक्टर किंवा कन्सल्टंट हे नेमण्यासाठी तुमचाच त्याच्यामध्ये हस्तक्षेप असतो. मला सांगावं असं कोणी काय कुठं केलं आपण. मला एवढा वेळ नाही हो, मला फार कमी वेळ आहे. मी 36 जिल्ह्यामध्ये फिरतो. मी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं जे मिशन आहे त्यासाठी काम करतोय. मी माझ्या मित्राच्या ऑफिसमध्ये रोज 3 ते 4 तास बसत असतो आणि मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो की माझ्या शनिवार पेठेतल्या शिवालय या कार्यालयामध्ये एवढी प्रचंड गर्दी असती. त्या गर्दीतूनच मला वेळ मिळत नाही. अशा गोष्टीने मी समाजाचं काम करतो. काय असते, एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती जर राजकारणाच्या माध्यमातून पुढे निघाली तर जे प्रस्थापित असतात ना, त्यांना पोटशिवून असे काही आरोप करत असतात. आणि हेच माझ्या बाबतीत होत आहे. 2019ला असंच माझा पराभव करणं एवढं सोपं नव्हतं, पण 2019ला जो माझा पराभव केला तो माझा अशा पद्धतीनं बदनामी करूनच पराभव केला. डॉक्टरकडे 5 कोटीची खंडणी मागितली. अहो साहेब, 5 लाखाची, 5 कोटीची सोडून द्या, 5 लाखाची खंडणी मागितली. हे कोणी आपण त्या जुन्या गोष्टीकडे आता जायला नको. पण मला तुम्हाला विचारायचंय, विधानसभा निवडणुकीच्या काळात जेव्हा तुम्ही आलेला होता तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की मी निवडून येणार आणि निवडून आल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये माझा सहभाग असणार. हे माझ्या दृष्टीने देखील मला थोडं वाईट वाटतंय. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण कार्यकर्ता म्हणून काम करत असताना कधीतरी असं वाटतं की कुठेतरी आपल्यावर अन्याय होतोय. बरं. कारण सन्माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना कोल्हापुरात 6 मे 1986 साली केली आणि त्यावेळची शिवसैनिकापैकी मी एक शिवसैनिक आहे. सन्माननीय मग माझे आमदार सुरेशराव साळोखे माझे राजकीय गुरुच आहेत. त्याचबरोबर शिवाजीराव चव्हाण असतील, रामभाऊदादा चव्हाण असतील, आमचे शिवाजीराव जाधव असतील आणि अनेक असे ज्येष्ठ, रमेश खाडे आहे, त्यानंतर दत्ता टिपुगडे आमचा आहे, त्यानंतर दत्ता आमचा रघु टिपुगडे आहे, त्यानंतर असे अनेक मी नावं तुम्हाला सांगू शकतो की जी आम्ही त्यावेळेपासून आम्ही काम करतोय. 40 वर्ष झालं मी एकनिष्ठपणे पक्षाचं काम करतोय. मी पक्ष बदललेलं नाही, माझं चिन्ह बदललेलं नाही आहे. मी कधीही पक्षाशी गद्दारी केली नाही आहे आजच्या माझ्या इतिहासामध्ये. आणि ज्या वेळेला 2009ला निवडणुका झाल्या त्यावेळेला मी 2007 ते 2009च्या दरम्यान ज्या माझ्या चळवळी होत्या सर्वसामान्यांसाठी, मग घरपाळा असेल, पाणीपट्टी असेल, शिक्षण क्षेत्रातलं आंदोलन असेल, तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांसाठी ऊस दरवाढाचं आंदोलन असेल, यामुळं कोल्हापुरात पहिल्यांदा 3 आमदार आम्ही निवडून आलो. मी आलो, चंद्रदीप नरके आले
आणि सुजित मिंचीकरांनी, ह्या दोघांच्या देखील निवडून येण्यामध्ये माझ्या कोल्हापुरातल्या चळवळी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. अर्थात 2009ला आमची सत्ता नाही आली, पण 2014ला ज्यावेळी सत्ता आली त्या पण 5 वर्षात निवडून आल्यानंतर मी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. कोल्हापुरातून 6 आमदार आले, पण 6 आमदार आल्यानंतर जे कोल्हापूरला मंत्रिमंडळात स्थान द्यायला पाहिजे होतं ते दिलं गेलं नाही. पहिल्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा ज्यावेळी विस्तार झाला डिसेंबर 2015, मला आठवते 14ला विधान आमचं हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला, त्यावेळेला शिवसेना आणि भाजप परत एकदा एकत्र आली आणि मला सांगण्यात आलं की तुम्हाला मंत्रिमंडळात आम्ही स्थान देतोय. त्यावेळेला मला दिलं नाही. मीडियामध्ये प्रत्येक वेळेला पहिला माझा फोटो असायचा, प्रिंट मीडियामध्ये असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असेल, प्रत्येकानं माझी दखल घेतली. असं 3 वेळा सलग झालं. शेवटी 2019ला जूनला परत एकदा तत्कालीन पक्षप्रमुखांनी मला बोलवून घेतलं आणि तुला मंत्री करतोय म्हणून सांगितलं, ते देखील केलं नाही. अशा पद्धतीने माझ्यावर अन्याय का होतोय? मग तुम्ही सतत हे वेगवेगळ्या आंदोलनात वेगवेगळ्या विषयांमध्ये तुमच्याबद्दल जे आरोप होतात त्याचं ब्रीफिंग जातं का? मी सांगतो एक लक्षात घ्या, पक्ष नेतृत्वानं ठरवायचं आहे आरोप सत्य आहेत का नाही आहेत. गेल्या 2.5 वर्षात देखील मी एक हाती खिंडे या ठिकाणी लढवतोय. ज्या वेळेला आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून एकत्र येण्याचा प्रयत्न केला किंवा आम्ही जो उठाव केला हिंदुत्वासाठी, त्यावेळेला देखील या ठिकाणी अनेक अशी लोक तुटून आमच्यावर पडली होती, पण एकट्याने मी खिंड लढवली. पक्षाचे अनेक कार्यक्रम राबवले, शासन आपल्या दारी असेल, महिलांचे कार्यक्रम असतील, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मी पक्षाचा एक झेंडा चांगल्या पद्धतीने गाडला. हे सगळं असताना 2024ची निवडणूक झाली. 2024च्या निवडणुकीनंतर हे बघा, मी सांगायची गरज नाही हो साहेब, कोल्हापूरच्या जनतेला मान्य आहे का मला मंत्रिपद दिलं नाही? माझा त्यांनाच सवाल आहे आणि आता वरिष्ठांनी समजून घ्यायला पाहिजे. काही वेळा काही गोष्टी बोलता येत नाहीत. तुमच्याकडे ती एक मनात दुखरी नस 100% आहे, 100% आहे. पण मग ज्यांना मंत्रिपद मिळालं ते त्या योग्यतेचे पात्रतेचे असं दावा मी त्यांचं अभिनंदन केलंय. त्यांचं नशिबाचा भाग आहे. तुम्ही त्यांना कधीच बोलू नये. किंबहुना मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्या वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर त्यावेळेला शेवटपर्यंत माझंच नाव होतं. मी सकाळी पोचलो देखील नागपूरला, पण माझं नाव आलं नाही म्हणल्यावर मी 2 दिवस रूमच्या बाहेर पडलो नाही. पण मी एक काम केलं, मी एक स्टेटमेंट मात्र दिलं की प्रकाश आंबेडकरांचं अभिनंदन आहे, त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे, पण आणि आम्ही इकडे शिवसेनेचे आमदार जास्त आहोत त्यामुळे पालकमंत्रीपद आम्हाला मिळेल. मी पॉझिटिव्ह माझी बाजू ठेवली, पण निश्चितपणे मी 2 दिवस रूमच्या बाहेर पडू शकलो नाही. ही माझी खंत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाबद्दल बोलूया. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहे. मला एवढंच तुम्हाला विचारायचं आहे की जसं निवडणुकीच्या कालावधीत प्रत्येकजण सांगत असतो की माझा हा जाहीरनामा आहे, माझा हा वचननामा आहे, असं निवडून आल्यानंतर तुम्ही काही ठरवलं का की मला पुढच्या या 5 वर्षामध्ये प्रामुख्यानं या विषयांवरती काम करून हे विषय मार्गी लावायचे आहेत, असा तुमचा काही प्राधान्यक्रम तुम्ही ठरवला आहे? बघा, मी आपल्याला सांगू इच्छितो, माझे प्रामुख्यानं प्रश्न कोणते होते. एक IT पार्क होता, कन्व्हेन्शन सेंटर पूर्ण केलं आहे, MRDP प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे, एक हद्दवाढीचा विषय आपला महत्त्वाचा आहे, एक खंडपीठाचा विषय महत्त्वाचा आहे. यामध्ये हद्दवाढीचा विषय बऱ्यापैकी आता संपवत आपण आणलेला आहे. खंडपीठाच्या बाबतीत सन्माननीय मुख्यमंत्री लवकरात लवकर गोड बातमी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना देतील, लवकरात लवकर देतील. हे 2 विषय मी संपवत आणलेले आहेत. IT पार्क कोल्हापुरात मी घेतोय. छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाचा विषय शाहू मिलच्या जागी, तो देखील टेक्स्टाईल मिनिस्टर संजय सावकरे माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्यापुढे मी मांडलेला आहे. कॅबिनेटमध्ये त्यावर चर्चा झालेली आहे. कैलासवासी माजी आमदार चंद्रकांत जाधव यांनी त्या बाबतीत एक चांगला DPR तयार केला असं जाधव यांचं म्हणणं आहे. तो देखील आपण DPR पुढे घेऊन त्याचा विचार करून लवकरात लवकर त्या आपल्या शाहू मिलचं देखील त्या ठिकाणी विकास करायचा आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, ह्या आपण त्याच्या आसपास आलेलो आहोत. तुमच्याकडे असं काही ठरलं असतं का की या विषयावरती आंदोलन मी करणार, इकडे मी लक्ष देणार नाही, असं काही ठरलं असतं का? म्हणजे CPR बद्दल अनेक जण आंदोलनं करतात, पण त्याच वेळेला या विभागीय क्रीडा संकुलामध्ये जो काही प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि तिथली जी भीषण अवस्था आहे त्याच्याबद्दल कोणच बोलायला तयार नाही किंवा नुसतंच बोललं जाते. तिथं जाऊन बघितल्यानंतर लक्षात येते 1 रुपयाची गोष्ट 10 रुपये खर्च केले आहेत, पण ती 1 रुपयाची गोष्ट पण अस्तित्वात नाही आहे. बघा, मला ज्यावेळी अशा काही गोष्टी निदर्शनास येतात त्यावेळी मी ते थांबवण्याचा प्रयत्न करतोय. असं काही नाही की CPRमध्ये भ्रष्टाचार झालेलं तर इथं लक्ष द्यायचं किंवा तुम्ही विभागीय संकुल असं म्हणता, असं काही विषय नसतो. ज्यावेळेला आमच्याकडे तक्रारी येत असतात. पण विभागीय क्रीडा संकुलाची अवस्था, तुम्ही या शहरात आमदार आहात, तुम्ही त्यात लक्ष घालणं आवश्यक आहे. नाही, विभागीय क्रीडा संकुलाच्या बाबतीत माझी या ठिकाणी क्रीडा मंत्र्यांच्यावर पूर्ण चर्चा झालेली आहे आणि निश्चितपणे ते लवकर व्हिजिट देखील या ठिकाणी देणार आहेत.
मुळातच आता कसं आहे ते त्यात फार खोलवर गेलं तर मग आपलंच काही गुंतत त्यात झाल्याचा प्रकार येतोय आणि त्यामुळे आपण पॉझिटिव्हली पुढे जाऊ. विभागीय क्रीडा संकुल कसं सुधारण्याचा प्रयत्न करता येईल हे निश्चितपणे प्रयत्न करू. एकीकडे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही सांगताय मी निस्वार्थी आहे, मी सेवा करतोय, मला मेवा नको, पण त्याच वेळेला तुमच्यावरती असा आरोप होतो की तुम्ही कोल्हापूर शहरातील अनेकांचं अतिशय अस्मिता असलेला जयप्रभा स्टुडिओची जागा, त्या जागेशी संबंधित तुम्ही व्यवहारामध्ये तुम्ही आहात. दुसरीकडं कवळा नाक्याची जी मोक्याची अशी आपली शासकीय विश्रामगृहाची जागा आहे, ती जागासुद्धा हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा सगळ्या वेगवेगळ्या वादग्रस्त विषयांमध्ये तुमचं नाव का जोडलं जातं? नाही, एक लक्षात घ्या, जयप्रभा स्टुडिओच्या बाबतीत मी अनेक वेळा बोललेलो आहे. जयप्रभा स्टुडिओ ही जागा खाजगी आहे. लता दिदींची ती जागा होती आणि मी नाही खरेदी केलेली, ही महालक्ष्मी स्टुडिओजनं खरेदी केलेली आहे. बरं, खरेदी करून किती वर्ष झाली? 6 वर्ष झाली. तिथली एक वीट हल्लेली आहे? तिथली एकही वीट हल्लेली नाही आहे. यासाठी मी काय केलं, मी सन्माननीय नगरविकास मंत्र्यांना पत्र घेतलं, महालक्ष्मी स्टुडिओजना मी विनंती केली की हा लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्यामुळे इथं तुम्ही काही करू नका, तुम्हाला याबद्दल नवीन जागा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्या पद्धतीने मी सन्माननीय मंत्री महोदयांना पत्र दिलं. त्यांनी देखील त्यावरती निर्णय दिला की महानगरपालिकेने ही जागा ताब्यात घ्यावी आणि महालक्ष्मी स्टुडिओजला एवढी जागा दुसरी द्यावी. ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि निश्चितपणे जयप्रभा स्टुडिओ लवकरात लवकर, मी सांगतो, जबाबदारीने सांगतो, हा महापालिकेकडे वर्ग होईल. यामध्ये माझा काय स्वार्थ आहे? तसा विचार केला तर कुठली खाजगी प्रॉपर्टी कुणीही कुणाला विकण्याचा अधिकार आहे हो, तसा एक विचार दुसऱ्या दृष्टीने केला. पण मी असा विचार केला नाही. मी हा आपल्या कलाकारांच्या अस्मितेचा, कलाकारांच्या भावनांचा आदर करत, जिल्ह्यातील नागरिकांच्या भावनांचा आदर करत मी उलट महालक्ष्मी स्टुडिओला सांगितलं की प्रॉपर्टी आपण महापालिकेला द्या. यात माझं काही चुकलं का? बरोबर. मग जे काही विरोधक आहेत ते ओरडणार आहेत, ते ओरडणारच आहेत. ठीक आहे. बरं, कावळ्या नाक्याची जागा मी हडप केली असं कुणाचं म्हणणं आहे? मला ते जाहीर आरोप करून दे, त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करतो. माझा काय संबंध त्या जागेशी? ती जागा कोणाची? MSRDCची. त्या MSRDCनं स्वतःचे प्रोजेक्ट राबवायचे असतात, त्यासाठी काही महाराष्ट्रातल्या जागा विक्रीला काढल्या. हे तत्कालीन सरकारचा निर्णय, त्यांनी त्याच्या पेपर नोटीस दिल्या, कुणी बिल्डरने ती जागा विकत घेतली, आज उद्या ती विकसित होईल, म्हणजे माझ्यामुळे झाली ती. त्याशी तुमचा काही संबंध नाही? काय संबंध माझा? मला दाखवावं. कुणीही काही आरोप, तुमच्यावरती अनाठाई आरोप आहे, कुणी काही आरोप करतं. बरं, लक्षात ठेवा, आरोप करून दमले नव्हते, आता अजून दमले नाहीत का? 30-30 हजार मतांनी निवडून आलो मी. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. गोरगरीब जनता माझ्या दारात 24 तास आहे आणि मी देखील त्यांच्यासाठी काय करतोय मला माहित आहे. हे एक लक्षात घ्या. आता हे आरोप करणाऱ्यांना माझा प्रश्न आहे, तुमचे बंगले 2 मजल्यावरून 5-5, 6-6 मजले कसे व्हायले? तुमचे धंदे काय ते पहिला सांगा. तुम्ही तुमचे ज्यावेळी निवडणुकीचे फॉर्म भरता त्यावेळी कोट्यावधी रुपयाचे तुमच्या इस्टेट तुम्ही दाखवता, त्या कुठल्या आल्या त्या पहिला सांगा. दुसऱ्यावर कशाला बिनबुडाचे आरोप करता? हे एक लक्षात घ्या. जिभेवर साखर ठेवायची आणि कोणाबद्दल काही बोलावं, आता सगळ्यांना माहीत आहे कोण कुठल्या लेवलला आहे ते. त्यामुळे मला यांच्या बाबतीत काही बोलण्यात गरज वाटत. या मुलाखतीच्या शेवटचा माझा प्रश्न तोच असणार आहे की प्रत्येक महाराष्ट्रातल्या अनेक शहरांना अतिशय प्रगल्भ नेतृत्व मिळालं, राजकीयदृष्ट्या गॉडफादर मिळाले. कोल्हापूरला मात्र त्या बाबतीत आजपर्यंत असं झालं आहे की सगळे आजवरचे नेते हे आपापला मतदारसंघ, आपापल्या मतदारसंघातील लोकांसाठी आपली आपली वोट बँक सांभाळण्यासाठी म्हणून घेतलेली भूमिका. मला तुम्हाला विचारायचं आहे, कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी कोणत्याही पक्षाचा नेता असू दे, पण आम्ही सगळे एकत्र येऊ का, आम्ही सगळे एकत्र येणार, अशी प्रक्रिया का सुरू होत नाही? होण्याची शक्यता वाटते का? तेवढी प्रगल्भता इथल्या राजकीय नेतृत्वामध्ये आहे का? का तुम्ही निर्माण करू शकाल का? एक लक्षात घ्या, आता पालकमंत्री आपले आंबेडकर साहेब आहेतच, आम्ही सर्व मंडळी आहोत. मी राज्य नियोजन मंडळाचं कार्याध्यक्ष आहे. मी कोल्हापूर जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिली शाश्वत विकास परिषद मित्राच्या माध्यमातून घेतली. ती कशाकरता घेतली? कोल्हापूर जिल्ह्याचा विकास व्हावा ह्यासाठीच घेतली. आणि कोल्हापूर जिल्ह्याचं विकासाचं पोटेन्शियल ओळखून 5 सेक्टरमध्ये आपण काम करतो की जेणेकरून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करायचा आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विकास झाल्यावर महाराष्ट्राचा विकास होईल, महाराष्ट्राचा विकास झाल्यावर जे आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल. यासाठी काम सुरूच आहे ना. पण आपलं इथलं जे स्थानिक गटबाजीचं राजकारण आहे, गटबाजी आणि विकास यात काय निवडणुकीमध्ये राजकारण असणार, वेगवेगळे आपले मतप्रवाह असणार. निवडणुकीनंतर काय? निवडणुकीनंतर देखील शासन आपलं काम करतच असतं ना. त्याला विरोध कुणी काही केला तर त्याचं काय, आम्हाला लोकांनी निवडून दिलंय. मला तुम्हाला तेच विचारायचं. आता जर 10 पैकी 10 नाही, पण ही राजकीय कटुता संपवण्यासाठी तुमच्याकडनं काही पुढाकार घेतला जाणार आहे? आता कोणावर राजकीय कटुता? कोण राहिलंय? कोण कटुता ठेवायला? 10च्या 10 लोकांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून दिलेले आहेत.
त्यामुळे कुणाला शिल्लकच ठेवलेलं नाही कटुता संपवायला आणि कटुता घ्यायला. लोकांनीच मान्य केलेलं आहे की आता पुढच्या काळामध्ये महायुतीची गरज किंवा NDAची गरज ही देशाला आहे. मला वाटतं अजून खूप काही प्रश्न आहेत, पण वेळेचं बंधन आहे. आज व्यस्त दिनक्रमातून आमदार राजेश क्षीरसागरजी आमच्या स्टुडिओमध्ये आले. अनेक विषयांवरती मनमोकळेपणानं स्पष्टपणानं बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या शहराच्या विकासाचे त्यांचे जे काही मनसुबे आहेत ते लवकर पूर्ण होत, दर्जेदार कामं नागरिकांच्या समोर येवत आणि याच्यासाठी तुम्ही त्यामध्ये लक्ष घालावं अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.